नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आलेलो सकाळी सकाळी दुकानामध्ये, कारण दुकानातलं नाही का स्टाईलचं काम पूर्ण फायनली झालं आहे आपलं नवीन शॉपचं. तर स्टाईलचं काम झालेलं आहे. तर आता सकाळी सकाळी मी पाणी द्यायसाठी आलेलो आहोत. मित्रांनो, स्टाईल कशी लावलेली आहे मी बघा. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही स्टाईल लावली आहे व्हाईट कलरची. कालच स्टाईलचं काम पूर्ण झालं आहे मित्रांनो, बघू शकता. आणि इकडे ग्रेनेड लावलेलं आहे आणि खालती लावलेलं आहे रेड कलरची. मित्रांनो, समोरून बघू शकता तुम्ही कशी स्टाईल लागली आहे आणि कसं दिसत आहे आपलं दुकान. तर बघू शकता व्हाईट स्टाईल लावलेली आहे आपण, आणि इकडे थोडं काम बाकी आहे, थोडी स्टाईल लावायची बाकी आहे अजून. आणि आता कशी वाटत आहे मित्रांनो स्टाईल व्हाईट कलरची? आता सध्या याच्यावर पाणी आहे म्हणून अशी दिसत आहे. नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो कशी दिसत आहे व्हाईट स्टाईल. आणि आता आपण लवकरात लवकर पुटिंगचं काम पण चालू करणार आहोत दुकानामध्ये. आणि बघू शकता थोड्या भिंती ओल्या आहे, पाणी पकडून आहे मित्रांनो. थोडी हे तर सुकलेली आहे, पण हिवाली थोडी ओली आहे मागची भिंत. आणि सिलिंग तर पूर्णपणे सुकलेलं आहे. तर आता आपण लवकरात लवकर पुटिंगचं पण काम चालू करून देऊ. पण स्टाईल बघा मित्रांनो, एकदा स्टाईल खूप छान झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे जागा काऊन अशी सोडलेली आहे. तर हे मित्रांनो, आम्ही काही सामान वगैरे ठेवायसाठी, वेस्ट म्हणजे सामान काही ठेवायसाठी तेवढी जागा सोडलेली आहे. म्हणून इथे अशी एक भिंत अशी तयार झालेली आहे, कारण आम्ही जागा सोडलेली आहे मागे सामान ठेवायसाठी म्हणून. तर चला मित्रांनो, आजचा दिवस थोडा बिझी जाणार आहे आपला. आजच्या दिवशी काय काय होणार आहे सांगा. दिवस जाणार आहे आपला बिझी. आणि मित्रांनो, 15 तारखेला आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री आहे, तर आपल्या एरियामध्ये एक नाग मंदिर आहे. तर त्या नाग मंदिराला आपल्याला कलर करायचा आहे. तर कलर करणार आहोत मित्रांनो मी. तर कलर आणलेला आहे, तर तुम्हाला दाखवतो मंदिर आधी कसं आहे काय आहे, आणि कलर पण दाखवतो कसा आणलेला आहे, कसा मारलेला आहे, म्हणजे कसा मारणार आहे तर दाखवतो तुम्हाला. आणि 3 कलर आणलेले आहे, एक गोल्डन आणलेला आहे, एक दाखवतो तुम्हाला कलर, एक येल्लो टाईप आणलेला आहे, आणि एक आणलेला आहे कथिया टाईप. तर मला पण तेवढं काही कन्फर्म नाही आहे, पण कलर तो आणलेला आहे आम्ही, कारण दुकानामध्ये जाऊन आम्ही चेंज केला होता कलर. तर मित्रांनो, दाखवतो तुम्हाला कसा आहे कलर कसा नाही, आणि मंदिर पण दाखवतो. मंदिर छान आहे, बघू शकता मित्रांनो. हे मंदिर आहे, आणि मंदिरला पूर्ण पेंट करायचं आपल्याला. पूर्ण खराब झालं होतं मित्रांनो, तर आपण पहिले घासून घेतलं. बघू शकता किती पोपडे पकडले होते मंदिराने, आणि पूर्ण ओके झाल्यावर दाखवतो आता तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो, भोलेबाबाची मूर्ती आहे इथे, आणि भोलेबाबाची मूर्तीला पण पेंट होणार आहे, आणि अंदरून पण पूर्ण पेंट होणार आहे. आता पहिले आपण पूर्ण घासून घेतलेलं आहे, बघू शकता पूर्ण खराब झालेलं होतं तर. आणि मूर्ती बघा मित्रांनो किती छान आहे. तर बघा मित्रांनो, येल्लो कलर कसा दिसून राहिला, आणि छान दिसत आहे थोडा, आणि डार्क आहे हा वाला कलर. तर मंदिर पूर्ण सिंगल झालेलं आहे आपलं आता. तर बघू शकता मित्रांनो, आता पूर्ण कलरिंग झालेला आहे आपला, गोल्डन पण झालेला आहे. तर चला मित्रांनो, आलो आता. तर आता प्लॅन झाला आहे की जायचं आहे युरिश मॉल वर्धेच्या. आम्हाला खूप इच्छा होती जायची. तर चला मित्रांनो, दाखवतो तुम्हाला कसा आहे वर्धेचा युरिश मॉल. बघू शकता तुम्ही, आलेला आहे आता युरिश मॉल. ते बघू शकता, हे दोघं जण पोहोचून आहे. हो, तर बघू शकता मित्रांनो, हा आहे वर्धेचा युरिश मॉल, आणि इथे आलो आहो मी, आणि साहिल पण आलेला आहे आमच्यासोबत, वेदांत आहे आणि श्यामल आहे. तर चला आता बघू युरिश मॉल, नवीन आहे हा, बघू काय आहे काय नाही आहे अंदर. तर मित्रांनो, आलो आता आम्ही मॉलमध्ये, आणि एकदम छोटासा मॉल आहे.
एकदम मोठा पण नाही आणि छोटासा मॉल आहे. ते इथे ज्वेलरीचं आहे आणि खायचं आहे 2-3 आयटम, बाकी काही नाही आहे. आता आम्ही चाललो, तर तेवढे काही दुकान इथे आलेले नाही. चला मित्रांनो, आता आलो आम्ही फूड फिस्ट हाऊस. इथे आता आम्ही खाऊ एक स्टार्टर. तर मित्रांनो, आम्ही युरिच मॉलमधून वर्धेच्या इकडे आलो, कारण तर तिकडे काहीच नव्हतं. पिझ्झा हट होतं, पिझ्झा मिळत होता आणि बाकी काही नव्हतं तेवढं, आणि मूवी बघायसाठी होतं. तर आता आम्ही फूड फिस्टमध्ये आलेलो आहोत. आता बघतो इथे स्टार्टर काय आहे. तर स्टार्टरमध्ये आम्हाला याच्यामध्ये मिळालेलं आहे जंगली पनीर. ते मागल्यावर पण ट्राय केलं होतं, पण आता बघू कसं आहे, काय टेस्ट बघितली की काय झालं तर बघू. आणि इथलं खूप छान मिळते स्टार्टर इथे जंगली पनीर. तुम्ही एकदा नक्की आल्यावर ट्राय मारा. तर आता आम्ही बघतो पहिली टेस्ट कशी आहे काय, कारण मागल्या वेळेस जेव्हा आलो तुम्ही तेव्हा खूप छान होतं इथे. तर आता बघतो कशी टेस्ट आहे कशी नाही आहे. जंगली पनीर हो का, केव्हा येणार आहे? तर मित्रांनो, मसाला पापड बघा कसा मिळतो इथे. वेगवेगळं मिळते ना पूर्ण, मारत आहे थोडा. तर हे बघू शकता मित्रांनो, चटणी एका वाटीमध्ये दिलेली आहे आणि पापड वेगळा दिलेला आहे आणि खूप छान. आता तुमचं किती खाल्ली? जास्त नाही, 83. किती? तर मित्रांनो, टेस्ट इतकी छान आहे ना. कशी असेल टेस्ट? एक नंबर आहे. एक नंबर टेस्ट आहे. तर बघू शकता मित्रांनो, आला आहे जंगली पनीर आणि बघू शकता किती मोठा आहे, किती प्लेटमध्ये बघू शकता. एकच पीस किती मोठा आहे. किती मोठा आहे रे साहिल? फर्स्ट टाईम ट्राय करते ना तू? आम्ही याच्या पहिले खाल्लं आहे मित्रांनो आणि खूप छान पीस आहे. घे विधान. आणि इतका मोठा पीस आहे ना, बघू शकता तुम्ही आता. आणि दोन पीसमध्ये माणूस लंबावून जातो. 2 पीसमध्ये माणूस लंबावून जातो. अरे 2 याने घे ना. बघू शकता मित्रांनो, एकच पीस किती मोठा आहे. इतका हेवी पीस आहे ना. तर चला आता या ट्राय करू. तर मित्रांनो, इतका मोठा पीस आहे ना. श्यामल, कसा वाटत आहे तुला पीस? खूप टेस्टी आहे. साहिल, बढिया. खूप टेस्टी आहे ना. आणि साहिल तर फर्स्ट टाइम ट्राय करतो.